नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा, स्वयंसत्ता आणि समान हक्क, जे खूप गरजेचं आहे. दिव्यांग कल्याण विभागाकडून सर्वसमावेशक महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट सुद्धा रेडी झालेले आहे. याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. कारण निराधार योजनेचे लाभार्थी असो किंवा दिव्यांग बांधव आहेत, त्यांच्यासाठी हे अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी व महत्त्वाची अपडेट असणार आहे, महत्त्वाचा निर्णय असणार आहे. कारण आपण बघतो, समाजात जेव्हा आपण वावरतो, दिव्यांग बांधव जेव्हा कुठेही दिसू द्या किंवा कुठेही वावरू द्या, त्यांना समान हक्क भेटत नाही किंवा प्रतिष्ठा भेटत नाही. कुठे ना कुठे त्यांना पॉइंट डाऊन केलं जातं, खाली बघितलं जातं किंवा मदतसुद्धा खऱ्या पद्धतीने मदत केली जात नाही. मदत केली जाते, पण तिथेही कोणता ना कोणता स्वार्थ असतो किंवा तिथेही कोणता ना कोणती चुकीचा मार्ग दाखवला जातो. तर आता दिव्यांग व्यक्तींना जन्मजात प्रतिष्ठा, स्वयंसत्ता आणि समान हक्क मिळावेत, यासाठी राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे. त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळावा म्हणून विशेष रोजगार विनिमय केंद्र तयार करताना समावेशक भरती मोहीम आणि उद्योजकतेसाठी आवश्यक असे उपक्रम राबवण्यात येणार आहे. तर लक्षात घ्या, फक्त इथे समान हक्क नाही, तर इथे जे काही तुम्हाला बिझनेस करायचा आहे किंवा जे भरती मोहीम असणार आहे, त्यामध्ये पूर्ण जे उपक्रम असणार आहे ते राबवण्यात येणार आहे. फक्त हक्क मिळणार कधी? जेव्हा तुमच्याकडे पैसा असेल, रोजगार असेल, तुम्ही स्वतः पायावर उभे असाल, तुम्ही काम करताय, उद्योग काहीतरी करताय, उद्योजक आहात, तर तुम्हाला नक्कीच इथे समान हक्क मिळणार आहे. व त्यासाठी गरजेचं आहे की आवश्यक असणारे आपल्याला जे काही पॉसिबिलिटीज आहेत, चान्सेस आहेत, कारण चान्सेस नाही मिळाला तर तिथे कुठेही आपण प्रूव्ह करू शकणार नाहीत. दिव्यांग बांधवांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी योजना तयार करून त्याची अंमलबजावणी होईल. सरकारच्या मंजुरीनंतर सुरू होणारे हे महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट उर्वरित राज्यांनाही दिग्दर्शिका ठरणार आहे. तर लक्षात घ्या, सरकार इथे मंजुरी देणार आहे. खूप अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. लक्षपूर्वक ऐकायचं आहे. विजन डॉक्युमेंट आहे जे आपल्या राज्यामध्ये सुरू होणार आहे व इतर राज्य आहेत त्यांना सुद्धा दिशादर्शक हे ठरणार आहे. सर्वसमावेशक महाराष्ट्र अंतर्गत सरकारने दिव्यांगासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार प्रत्येकास प्रतिष्ठा, स्वयंसत्ता व समान हक्क मिळावेत याकरिता काम केले जाईल. दिव्यांगांना संपूर्ण क्षमतेसह सिद्ध करता यावं यासाठी विभाग काम करेल. शाळा सोडलेले मुले व उशिरा दिव्यांगत्व ओळखले गेलेल्या मुलांना आधार मिळावा म्हणून पर्यायी शैक्षणिक प्रणाली व सेतू अभ्यासक्रम राबविले जाणार आहे. तर हे सर्व होणार आहे तर दिव्यांग संपूर्ण क्षमतेपेक्षा सिद्ध करता यावं, कारण चान्स भेटत नाही, त्यामुळे आपल्याला सिद्ध करता येत नाही. बऱ्याच ठिकाणी हेच प्रॉब्लेम असतो की आपल्याला सिद्ध करण्यासाठी कुठे ना कुठे आपल्याला त्या हक्काची लढाई लढावी लागते. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करायचं आहे, कारण आपण प्रत्येकजण आपली हक्काची लढाई करतो. आपण प्रत्येकजण इथं प्रूव्ह करतोय की आपण आपली जागा का प्रूव्ह करतोय. तर प्रत्येकाची क्षमतेसह सिद्ध करता यावं यासाठी हे विभाग काम करत आहे. शाळा सोडलेली मुले असू दे किंवा उशिरा ज्यांना दिव्यांगत्व ओळखले गेलेल्या मुलांना, आता जे दिव्यांग मुलं आहे ते नॉर्मल शाळेत शिकत असेल तरी सुद्धा त्यांना किती प्रॉब्लेमला फेस करावं लागते हे प्रॅक्टिकली आत्ता सुद्धा दिसत आहे. त्यासाठीच इथे त्यांच्यासाठी शैक्षणिक प्रणाली व सेतू अभ्यासक्रम राबविले जाईल. मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी धोरण तयार केले जाईल असे दिव्यांग कल्याण विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर विविध जे काही पुनर्वसन उपक्रमाची आखणी असणार आहे. दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या जीवनात सुधारणा व्हावी म्हणून फिजिओथेरपी असू द्या, समुपदेशन, वाचा उपचार अशा पुनर्वसन उपक्रमाची आखणी केली जाणार आहे. डिजिटल माध्यमाचा वापर करून दिव्यांग खेळाडूंची कामगिरी अधोरेखित केली जाईल. त्यानंतर OTT प्लॅटफॉर्म असू द्या, दूरचित्रवाणी चित्रपटामध्ये दिव्यांग व्यक्तींना सुसंगत लाभ मिळतील या दृष्टीने काम केले जाणार आहे. तर शैक्षणिक आणि जे काही संशोधन असू द्या संस्थेशी सहयोग करून दिव्यांग सक्षमीकरण कल्याणकार आधारित माहिती गोळा केली जाणार आहे. एक दिव्यांगांना नवी दिशा मिळणार आहे, नवीन चान्स मिळणार आहे, पुन्हा एकदा उभा राहण्याची संधी मिळणार आहे. कारण जिथे आपल्याला किंमत नाही तिथे आपण टिकू शकत नाही. जिथे आपल्याला किंमत मिळेल, कधी किंमत मिळेल, जेव्हा आपण स्वतः आपल्या पायावरती उभा राहील, आपल्याला चान्स मिळेल, आपल्याला हक्क मिळेल. आपल्याला हक्काची लढाई लढताना त्यामध्ये आपल्याला सहयोग मिळेल. आपल्याला त्याच्यावरून कोणी जज करणारा नसणार आहे. त्याच्यामुळे नक्कीच तुम्हाला सुद्धा काय वाटतं सांगायचं आहे, कारण दिव्यांगांना एक नवी दिशा मिळणार आहे, रोजगार दिला जाणार आहे. कायदे आणि धोरणाची अंमलबजावणी करणे, जनजागृतीसोबत हक्काचं संरक्षण करणे, संरक्षण संधी, सहाय्यक प्रणाली मजबूत करून दिव्यांगजनांना स्वतंत्र, सुरक्षित, समाधानकारक आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणे अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण आजकालच्या लढाईत, आजकालच्या जीवन जगण्यामध्ये तुम्ही बघू शकता रोज काय चाललेलं आहे. तुम्ही जेव्हा
पुढे जाता माणसं नेहमीच त्यांचे म्हणजे आपले पाय खेचण्यासाठी असतात. पुढे जा तुम्ही, कोणी तर कोणी आहे. तुमचं जेव्हा पाय खेचले जातात लक्षात घ्यायचं आहे की त्या पॉईंटवर तुम्ही जाणून घ्या की तुम्ही पुढे चालला आहे. पण आपल्याला पाठिंबा किंवा पाठबळाची गरज असते. जी काही सामाजिक सुरक्षा असेल बळकट केलं जाणारं पाहिजे आहे. दिव्यांगाच्या हक्कासाठी कार्यरत संस्थांना पाठबळ दिलं जाईल. हक्क व सेवांची माहिती देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाणार आहे. दिव्यांग व्यक्तींना राजकीय व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा, सार्वजनिक पदांसाठी उमेदवारी करता यावी म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत. तर राष्ट्रीय दिव्यांग वित्त विकास महामंडळासोबत काम करत दिव्यांगाची सामाजिक सुरक्षा बळकट केली जाणार आहे, असे तुकाराम मुंडेंनी सुद्धा म्हटलेलं आहे. दिव्यांगाचा विकास म्हटल्यावर केवळ शाळा महाविद्यालय डोळ्यासमोर उभी राहतात. मात्र आता दिव्यांग कल्याण विभागाने समाजातील प्रत्येक क्षेत्राचा विचार केला आहे. विभागाची दृष्टी व्यापक असून ध्येय व उद्दिष्ट निश्चित केले आहे. या सगळ्यातून धोरण निश्चित करत दिव्यांगाचा सर्वसमावेशक विकास होईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात येणार आले आहे. तुकाराम मुंडे सचिव दिव्यांग कल्याण विभागाने सांगितलेलं आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. नक्कीच या व्हिडिओला जास्तीत जास्त आपल्या दिव्यांग बांधवांपर्यंत, निराधार लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, जेणेकरून अवेअरनेस असू द्या, मोटिवेशन असू द्या, त्यांच्यापर्यंत खरी बातमी पोहोचायलाच पाहिजे आहे 100%. त्यामुळे नक्कीच या माहितीला जास्तीत जास्त पोहोचवायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.